नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. रस्ता क्रॉस करत असलेल्या आयशर टेम्पोच्या चाकाखाली गेल्यानं मोटारसायकलस्वार 21 वर्षीय आदित्य विजय यादव हा विद्यार्थी जागीच ठार झाला, तर त्याचा मित्र पवन गोविंद महामुनी हा गंभीर जखमी झाला. जखमी पवन यास उपचारासाठी पोलिसांनी खासगी दवाखान्यात दाखल केले. हा अपघात सोमवारी दुपारी कोल्हापूर सांगली मार्गावर शिरोली इथल्या टोलनाक्याजवळ घडला. मयत आणि जखमी हे दोन्ही विद्यार्थी लातूर जिल्ह्यातील असून ते संजय घोडावत विद्यापीठात इंजिनिअरिंग करत होते. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे इथं राहणारे अपघातातील मयत 21 वर्षीय आदित्य विजय यादव आणि त्याचा जखमी मित्र 19 वर्षीय पवन गोविंद महामुनी लातूर जिल्ह्यातील औसा इथले रहिवासी होते. ते दोघेही अतिग्रे इथल्या संजय घोडावत विद्यापीठामध्ये इंजिनिअरिंग करत होते, तर अतिग्रेमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. सोमवारी दुपारी 3:30च्या दरम्यान आदित्य यादव आणि पवन महामुनी हे दोघेही मोटारसायकल क्रमांक MH24CE 1885 वरून कोल्हापूरकडे निघाले होते. ते कोल्हापूर सांगली रोडवरील शिरोली इथल्या टोल नाक्याजवळ आले असता आयशर ट्रक क्रमांक MH09 GJ 7040 रस्ता ओलांडून वळण घेत असताना आदित्य यादव यांची मोटारसायकल आयशरच्या चाकाखाली गेली. यामध्ये आदित्य यादव चाकाखाली चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र पवन महामुनी हा गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच शिरोली MIDC पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी पवन यास उपचारासाठी तात्काळ CPR मध्ये दाखल केले, तर मयत आदित्य यादव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. अपघातातील मयत आदित्य हा एकुलता एक मुलगा असल्याने यादव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या अपघाताची नोंद रात्री उशिरा शिरोली MIDC पोलीस ठाण्यात झाली आहे.